ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत युद्धखंड. आपण बघितले की विश्वकर्माने अतिशय तेजस्वी असा रथ शिवजींसाठी तयार केला. त्या रथाला ब्रह्मा हे अश्व जोडतात आणि तो रथ शिवजींना समर्पित करतात. ब्रह्मदेव स्वतः त्या रथाचे सारस्थ्य करतात. शिवांचा रथ जेव्हा त्रिपुरासमोर येतो तेव्हा शिव त्यांना म्हणतात की तुम्ही मला पशूंचे अधिपती करा, मी असुरांचा नाश करतो. तरी आता तुम्ही घाबरू नका. जो कोणी पशुपत वध करतील त्याचे पशुत्वापासून मी त्याची सुटका करेल. तो नैष्ठिक ब्रह्मचारी व्रताचे पालन करून फक्त आणि फक्त माझी सेवा करेल, तो देखील पशुपाशूपासून हा मुक्त होईल. शिवजींचे बोलणे ऐकल्यानंतर सर्व देव आणि असुर हे त्यांचे पशु बनले. त्याच वेळी शिव हे पशुपती नावाने देखील प्रसिद्ध झाले. आता शिव त्रिपुरांचा संहार करण्यासाठी निघतात. त्यावेळी सर्व देव ऋषी हा मोठा आनंद उत्सव साजरा करतात आणि शिवांचा जय जयकार करतात. त्रिपुरांचा नाश करण्यासाठी शिवांबरोबर अनेक गण हे युद्धासाठी होती आणि सर्वांच्या हातात शस्त्रे देखील होती. युद्ध करताना शिवजींनी धनुष्यावर बाण तर चढवला आणि तो बाण मारण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला, परंतु तो बाण मात्र काही केल्या सुटेना. त्यावेळी आकाशातून आकाशवाणी होते की तुम्ही आधी गणपतीचे पूजन करावे, तोपर्यंत त्रिपुरे हे नष्ट होणार नाही. आकाशवाणी झाल्यानंतर गणपतीचे पूजन हे केले जाते. तारकाक्ष, कमलाक्ष व विद्युतमाली यांची तिन्ही पुरे एकत्र आलेली दिसतात. त्यावेळी शिव धनुष्यावर बाण चढवता आणि पाशुपता शस्त्राची ही योजना करतात. धनुष्यावर शिवाने जो बाण चढवला होता तो बाण विष्णुमय होता आणि त्याच्या टोकावर हे अग्निदेव अधिष्ठित होते. शिवांनी तो बाण सोडला आणि त्यामुळे त्रिपुरांचा वेध घेऊन ते 3 पुरे खाली कोसळले. तारक्ष हा आपल्या भावासह जळू लागतो आणि त्याच वेळी तो शिवजींचे स्मरण करतो आणि म्हणतो की शिव, आपल्या हातून मृत्यू आला ही माझी परमभाग्याची गोष्ट आहे. आमचे चित्त हे सदैव तुमच्याच चरणी असावे. तेव्हा शिवांनी 3 नगरे नष्ट केली. त्यावेळी सर्वजण शिवांची स्तुती करतात की तुम्ही महादेवादिदेव आहात, तुम्ही भक्तांवर अनुग्रह करता, तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा, तुम्ही ओंकार रूप आहात, आम्हाला आनंद देणारे आहात. तारकासुरांच्या पुत्राचा वध करून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले आहे. सर्वांची स्तुती ऐकून शिव हे संतुष्ट होतात आणि ब्रह्मदेवांना आणि देवांना सांगतात की तुम्हाला काय वर हवा आहे तो तुम्ही मागता. त्यावेळी देव म्हणतात की आम्हा देवांना आपले दास समजा, जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल तेव्हा तेव्हा तुम्ही प्रगट होऊन आमच्या दुःखाचे निवारण करा, असे देव शिवांकडे वर मागतात. आणि त्याच वेळी त्रिपुरातून वाचलेला मय दैत्य हा तेथे येतो. तो शिव आणि बाकी सर्व देवांना नमस्कार करतो, परंतु त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मय दैत्य देखील हा बाकी देवतांसारखा शिवांची स्तुती करू लागतात आणि शिवांची स्तुती केल्यानंतर शिव हे खूप आनंदी होता आणि ते म्हणतात की तुझी कोणती इच्छा असेल ती मी पूर्ण करतो, ती तू माग. वेळी मयदत्त सांगतो की देवा, मला तुम्ही खरोखर शाश्वत भक्ती ही अर्पण करा, माझ्या मनात कधीही असुरी भाव निर्माण होऊ देऊ नका. त्यावेळी शिव त्याला वर देतात, तुझ्या मनामध्ये कधीही असुरी भाव हा निर्माण होणार नाही. एकदा शिव बृहस्पती आणि इंद्राची परीक्षा घेण्याचे ठरवतात आणि त्यावेळी शिव हे तपस्वीचे रूप धारण करतात. त्या तपस्वीला पाहून इंद्र अहंकाराने म्हणतो की तू कोण आहे, तुझे नाव काय आहे. शिव आपल्या स्थानी आहे की दुसरीकडे गेले आहेत. इंद्राने विचारलेल्या प्रश्नाला तपस्वीचे रूप घेतलेले शिवांनी कुठलेही उत्तर न देता शिव हे शांत राहिले आणि इंद्र हा पुन्हा पुन्हा हा विचारत होता, परंतु ते काही उत्तर देत नव्हते. त्यामुळे इंद्राला खूप राग येतो आणि तो म्हणतो की अरे दृष्टा, तुला किती वेळा विचारलं तरी तू उत्तर देत नाही, आता तुला मी माझ्या वज्राने मारून टाकतो. तेव्हा तपस्वीला मारण्यासाठी इंद्र वज्र उगारतो, परंतु त्याचा हात हा वरचेवर स्तंभित होतो.
तेव्हा इंद्राला अतिशय राग येतो आणि त्यावेळी बृहस्पतीच्या लक्षात येते की हा तपस्वी म्हणजे साक्षात शिवच आहे. त्यावेळी बृहस्पती हे शिवची स्तुती करतात आणि म्हणतात की महादेवा, तुम्हाला आमचा नमस्कार असो. तुम्ही शांत व्हा. इंद्र तुम्हाला शरण आला आहे. त्यावेळी शिव म्हणता, माझ्या नेत्रातून बाहेर पडणाऱ्या अग्नीला मी परत घेऊ नाही शकत. आता मी ते तेज हे समुद्रात सोडतो. इंद्राला जीवदान दिले, त्यामुळे तुम्ही जीव या नावाने देखील प्रसिद्ध व्हाल. शिवांनी जेव्हा आपल्या क्रोधाची ज्वाला ही समुद्रात प्रवाहित केली, त्यानंतर शिवांच्या क्रोधापासून एक बालक तयार झाला. तो मोठमोठ्याने रडू लागला. तो आवाज ऐकून ब्रह्मदेव तेथे येतात आणि सागर त्या रडणाऱ्या बालकास ब्रह्मदेवांच्या हाती देतो. आणि ब्रह्मदेव म्हणतात की या पुत्राने माझ्या डोळ्यातून अश्रू काढले, म्हणून हा जालंधर नावाने प्रसिद्ध होईल. हा एक महापराक्रमी होईल. हा दैत्यांचा अधिपती होईल. शुक्राचार्यांकडून दैत्यांचा राजा म्हणून त्या मुलावर अभिषेक केला जातो. कालनेमी असुराची मुलगी ही वृंदा होती आणि वृंदाचा विवाह हा जालिंदरशी करण्यात येतो. आपल्या पुत्राला आणि सुनेला बघून सागर अतिशय आनंदित होतो. जालिंदरची विवाह करून कालनेमी ही खूप खुश होती आणि देवाला जिंकण्याची तिची इच्छा होती. एके दिवशी दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे आगमन होते. शुक्राचार्यांचे आदिर्तिथ्य होते आणि ते विचारतात की गुरुवर्य, या राहूचे शिर कोणी तोडले? त्यावेळी शुक्राचार्य सांगतात की समुद्र मंथनातून जी रत्ने निघाली होती ती देव हे घेऊन गेले, तसेच अमृत कुंभ देखील ते घेऊन गेले. देवांनी विष्णूच्या मदतीने दैत्यांचा पराभव हा केला. देवांनी अमृतपान केले तेव्हा राहू देवरूपाने तेथे आला होता आणि तो अमृत पाशन करू लागतात श्रीहरीने सुदर्शन चक्राने त्याचा चिरच्छेद हा केला. सर्व ऐकल्यानंतर जालंधर खूप संतापला आणि त्याने धस्मर नावाच्या दैत्याला तेथे बोलवले. इंद्राकडून रत्ने घेऊन येण्याचा आदेश त्याने धस्मर दैत्याला दिला. धस्मर इंद्राकडे जातो आणि रत्नांची मागणी करतो. त्यावेळी इंद्र त्याला सांगतो की सागराने दैत्याचे रक्षण केले म्हणून सर्व रत्न माझ्याकडे आली. आता मी ती परत देऊ शकणार नाही. हा निरोप तू जालंधराला जाऊन सांग. जेव्हा ही गोष्ट जालंधराला समजते त्यावेळी जालंधर असंख्य सैन्याला घेऊन इंद्राकडे जातो. इंद्राबरोबर युद्ध करतो. मृत्यू पावलेल्या दैत्यांना शुक्राचार्य हे पुन्हा जिवंत करतात आणि द्रोणगिरीवरील दिव्य औषधांनी देव पुन्हा जिवंत होतात. जालंधरला हे कळाले की त्यावेळी त्याने द्रोणगिरी पर्वत समुद्रात धुडकावून दिला. त्यामुळे देव दश दिशांना निघून हे गेले. जालंधराने स्वर्गावर राज्य करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेवांना घेऊन देव वैकुंठात येतात की ते श्रीहरींना नमस्कार करतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही अनेक अवतार धारण करून दैत्यांना ठार केले, अधर्माचे निखंदन करून धर्माचे उत्थान केले. आता जालंधराचे दैत्य हे सर्वत्र संचार करत आहे. तरी आता तुम्ही आमचे रक्षण करावे आणि जालंधराच्या वधाचा विचार हा करावा, अशी सर्व श्रीहरींना विनंती करतात. श्रीहरी हे जालंधराला युद्धाचे आवाहन करतात. जालंधराने देखील आपल्या चतुरंग दलास देवसैन्यासमोर उभे केले. मोठ्या प्रमाणात युद्धालाही सुरुवात होते. देव आणि दैत्य यांचे तुंबळ युद्ध होते. गदा, तीक्ष्ण बाण, त्रिशूल, परशु इत्यादी आयुधांचा वर्षाव होऊ लागतो. प्रत्यक्ष श्रीहरीबरोबर असल्यामुळे देवांना कुठलीही भीती नसते. ते उत्साहाने असुरांच्या बरोबर युद्ध करतात. असुर देखील मोठ्या त्वेषाने प्रतिकार हे करत असतात. हा प्रतिकार पाहून मुनी व सिद्धांना मात्र भीती वाटू लागते. सारी सृष्टी कंपयान होऊ लागते. दैत्यांच्या तीव्र मारापुढे देवांचे काही चालेना. सर्व देव व्याकुळ होतात आणि चोहीकडे धावू लागतात. हे पाहून श्रीहरी हे गरुडावर बसून युद्धस्थळी येतात. त्यांनी जालंधराच्या अनेक सेनांना हे ठार केले. गरुडाच्या पंखामुळे दैत्यांचे अनेक सैन्य हे आकाशात फेकले जात आहे. आता दैत्यांचा संहार होत आहे हे बघितल्यानंतर जालंधराला खूप राग येतो आणि तो महाभयंकर अशी गर्जना करतो. तो श्रीहरीवर युद्ध करण्यासाठी चालून जातो. श्रीहरी आणि जालंधर यामध्ये तुंबळ युद्ध होते. श्रीहरीने जालंधराच्या छातीवर मोठ्याने प्रहार करतात.
जालंधराने गरुडाच्या डोक्यावर देखील गदेचा प्रहार करतो आणि गरुडाला खाली पडतो. दोघे एकमेकांवर बाणांचा वर्षाव करतात. नंतर श्रीहरीने तेजस्वी गद्याने जालंधरच्या छातीवर जोरात प्रहार केला, तरी देखील जालंधर काहीही परिणाम होत नाही. तर कुठलाही परिणाम होत नाही हे बघितल्यानंतर श्रीहरी जालंधरला म्हणतात की मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे, तरी तुला जो काही वर हवा आहे तो तू मागून घे. त्यावेळी जालंधर श्रीहरींना म्हणतो की माझी बहीण लक्ष्मी तुमची अर्धांगिनी आहे, तरी लक्ष्मीही सह आपण माझ्याकडे निवास करावा. त्याप्रमाणे देवांसह श्रीहरी लक्ष्मी जालंधरकडे राहण्यासाठी गेले आणि आता देवांच्या जागी दानवांची नेमणूक ही झाली होती. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.